तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचा जे-आर हा देखील आलेला आहे. तर या जे-आरमध्ये एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश आहे की ज्याची यादी देखील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे-आर. आणि या जी-आरमध्ये विषय तुम्ही पाहू शकता. अवकाळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत ही देण्याबाबत आणि याचा कालावधी हा एप्रिल 2026 व मे 2026 हा असणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जी-आर 10 जुलै 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये येथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता व या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली शासन निर्णय हा आपण येथून पाहूया की ज्यामध्ये शासन निर्णय माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 84,23,65,000 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता मंजुरी ही येथे देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता राज्यात एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत ज्या देखील जिल्ह्यांचं अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी कोणत्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे त्याची देखील यादी याच शासन निर्णयामध्ये आहे, ती आता आपण येथे पुढे पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपण जे देखील 21 जिल्हे पाहणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच हा 84,23,65,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपण या जिल्ह्यांची यादी ही येथे पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे ती विवरणपत्र की ज्यामध्ये ही यादी दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 10/7/2026 सोबतचे विवरणपत्र की ज्यामध्ये येथे विभाग असणार आहेत. त्यानंतर येथे जिल्हे व नुकसानीचा कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र व जो वितरित व मंजूर करण्यात आलेला निधी आहे तो येथे देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता नागपूर जिल्हा की ज्यामध्ये कालावधी मे 2026 असून बाधित शेतकरी संख्या ही 468 असणार आहे. त्यानंतर गोंदिया जिल्हा या जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही 6,843 आहे की ज्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मंजूर करण्यात आलेला निधी हा ब्रॅकेटमध्ये आहे, तुम्ही हा देखील येथे पाहू शकता. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश आहे आणि यामध्ये या वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही 102 असून याच शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे नाशिक. तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही 42 असणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही 3,575 आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी संख्या ही 782 असणार आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या ही 104. त्यानंतर रत्नागिरी 343, सिंधुदुर्ग 179. त्यानंतर पुढील जिल्हे की ज्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता नांदेडमधील 168, धाराशिव 137, हिंगोली 282, लातूर 7 अशा काही प्रकारची बाधित शेतकरी संख्या या जिल्ह्यातील असणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 28,385 शेतकरी यामध्ये असणार आहेत. त्यानंतर अकोला जिल्हा यातील 272, यवतमाळ 85, बुलढाणा 4, वाशिम 5 अशा काही प्रकारचे जिल्हे यामध्ये असणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सांगलीमधील 2,443, पुणे 807, कोल्हापूर 9 अशा काही प्रकारच्या जिल्ह्यांचा समावेश असून अशा काही प्रकारची शेतकरी संख्या ही या अवकाळी पाऊस नुकसान भरपाईसाठी मंजूर निधी हा यांच्यासाठी करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये एकूण नागपूर विभाग, नाशिक विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग व अमरावती विभाग व त्याचबरोबर पुणे विभाग या सर्व विभागातील जिल्ह्यांचा समावेश यामध्ये असणार आहे. आणि या सर्व जिल्ह्यांसाठी एकूण रुपये म्हणजेच 84,23,65,000 एवढा निधी हा अवकाळी पाऊस नुकसान भरपाई म्हणून या सर्व शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मंजूर करण्यात आलेला हा निधी हा लवकरच वितरित देखील करण्यात येईल.
तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून एक अशा काही प्रकारची माहिती आपण पाहिलेली आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आता अवकाळी पाऊस नुकसान भरपाई निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये एप्रिल 2026 व मे 2026 मधील नुकसान भरपाई कालावधीचा समावेश असणार आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.